हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर माझ्याकडे आता आज मी तुम्हाला दाखवणार आहे, मी डायरेक्ट प्रिन्स कट जर माझ्याकडे एकच पीस असेल तर मी डायरेक्ट कपड्यावरती कट कशा पद्धतीने करते ते तुम्हाला आज दाखवते. पण ह्या कस्टमरची माझ्याकडे 5 ब्लाऊज आहेत, पण सिंगलमध्ये मी कसं कट करते हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. आणि जर भरपूर ब्लाऊज असतील, म्हणजे असं एकाच कस्टमरचे 5-6 ब्लाऊज असतील तुमच्याकडे, एखाद्या म्हणजे काही काही कस्टमर असे असतात की 5, 6, 7 असे खूप सारे ब्लाऊज आपल्याला एकत्र देतात. पण त्यावेळेला जर एकाच मापाचा असेल, म्हणजे सगळे डीप गळे असतील, प्रिन्स कट म्हणजे डीप गळे असतील, बोटनेक वगैरे नसेल, कारण की बोटनेकला पूर्ण शोल्डर घ्यावं लागतं आणि डीप नेकला आपल्या डीप नेकसारखं शोल्डर घ्यावं लागतं. त्यासाठी हे शोल्डरचं खूप म्हणजे हे असतं, चेंजेस असतात शोल्डरमध्ये. जे कोणी टेलर असते त्यांना समजत असेल की मी कोणत्या पद्धतीमध्ये बोलते ते शोल्डरच्या बाबतीमध्ये. तर हे सगळे डीप गले आहेत. ह्याचं जर 5-6 माझ्याकडे ब्लाऊज कस्टमरचे असले तर मी पेपर पॅटर्न करून ठेवते. पेपर पॅटर्न असलं की एकत्र अस्तर वगैरे कट करून घेते. पण हा मी तुम्हाला दाखवण्यासाठी सिंगल कशा पद्धतीने मी डायरेक्ट अस्तरवरती कशा पद्धतीने कट करते हे दाखवते. तर हे बॅक साईडचं घेतलेलं आहे. बॅक साईडचं घेतल्याच्या नंतर प्रिन्स कटमध्ये कुठल्या गोष्टी चेंजेस असतात हे मी तुम्हाला आज थोडक्यामध्ये सांगते. तर आता बॅक साईडचं जसं आहे त्याच्या पद्धतीने पूर्ण जसं आहे तसंच पूर्ण आखून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर कुठे कुठे एक्स्ट्रा मी चॉकने मार्क केलेला आहे, कुठे कुठे एक्स्ट्रा आपण घ्यायचा कपडा ते सुद्धा मी तिथे मार्क केलेला आहे. ठीक आहे. आता प्रिन्स कटमध्ये कसं असतं, प्रिन्स कटमध्ये चेस्टच्या इथे पफ येणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचा प्रिन्स कटला पफ जर नाही आला तर तुम्हाला प्रिन्स कट आपल्याला प्रॉपर बसत नाही चेस्टला, आणि जसं पाहिजे तशा पद्धतीने आकारसुद्धा येत नाही. तर मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने आकार देते हे सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि हे जे ब्लाऊज आहे ते आहे 38-36 माप आहे. आणि ही जी लेडीज आहे, जे कस्टमर आहे ती खूप हायटेड आहे. त्याच्यामुळे त्याचं जे ब्लाऊजचं हाईट आहे ते आहे 15.5. तर 15.5च्या हिशोबाने जे हाईट लेडीज असतात त्यांना ब्लाऊज हायटेड म्हणजे उंचीला आपल्याला एक्स्ट्राच घ्यावा लागतो. तिथे जर उंची कमी झाली तर ब्लाऊज बिघडतो आणि वरती खेचला जातो. त्यामुळे आपण ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग हा जो ब्लाऊज मी आज कट केलेला आहे त्याचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी शेअर करेन. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी म्हणजे कशा पद्धतीने टिप्स असतील किंवा त्याच्यामध्ये काय चेंजेस असतील हे सुद्धा तुम्हाला दाखवते. पण ह्याला जी बाही आहे तिथे फुगा म्हणजे 2-3 प्लेट्स टाकून अशा पद्धतीने नवीन ट्रेंडिंगमध्ये असते ती हाफ बाही म्हणजे 10.5-11 इंचाची करतात. पण या कस्टमरला हाफ बाहीमध्ये पाहिजे, म्हणजे 6 इंचावरती 6 इंचाची बाही आहे आणि तिला तिथे असा पद्धतीने पफ पाहिजे होता. पण काय माहिती, हा ब्लाऊज जो पीस आहे ना खूप छोटा आहे, खूप छोटा. म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त जॉईंट हाताला जॉईंट करावं लागतं. आणि जिथे तुम्हाला सांगते जॉईंट कुठे मारायचं, जो आपणला 2 इंचावरती आपण शिलाई मार्जिन घेतो तिथं जर जॉईंट आपण कपडा केला तर तिथे ब्लाऊजचं फिनिशिंग वगैरे काही खराब होत नाही. तर त्या गोष्टीची काळजी घ्यायची की कशा पद्धतीने आपलं ब्लाऊज फिनिशिंगने कशा दृष्टीने चांगला येईल. म्हणजे कस्टमर आपल्याकडे सारखे येतात. आता ही कस्टमर माझ्याकडे 2-3 वर्षापासून आहे की जी माझ्याकडेच ब्लाऊज टाकते. खूप लांबची कस्टमर आहे. कारण की एकदा आपलं कामाचं फिनिशिंग जर आवडलं तर कस्टमर आपल्याकडून कुठे ना कुठून लांबून येतातच. ह्याचं रिझन म्हणजे काय की आपलं काम लोकांना आवडतं. त्याच्यामुळे आपण आपल्या कामामध्ये प्रामाणिक राहायचं, कामामध्ये फिनिशिंग प्रॉपर द्यायचे आणि कस्टमरला आपलं काम आवडलंच पाहिजे ह्या दृष्टिकोनाने काम करायचं. तर आपल्याकडे नक्कीच काम येतं. आता हे बघू शकता ब्लाऊज पीस खूप म्हणजे कारण की कस्टमर काय काय असतात की साड्या दुसरीकडे बिडिंग करतात आणि ती लांब असल्यामुळे मी तिला म्हणजे सजेस्ट करते की मला साड्या बिडिंगला नका देऊ, कारण की खूप जास्त ओझं होऊन जातं. त्याच्यामुळे फक्त ब्लाऊजच कट करून द्या. आता आपल्याकडे जर साडी बिडिंगला असली की आपण आपल्या पद्धतीने कट करून घेतो ब्लाऊज किती पाहिजे आपल्याला. पण जर कस्टमर जर देत असेल ब्लाऊज कट करून तर असं खूप सारे प्रॉब्लेम होतात की ॲडजस्टमेंट करायला इश्यू होतो.
तसंच काहीतरी इथे माझा थोडाफार इश्यू झाला होता, म्हणजे मी तिथं आता जॉईंट मारणार आहे जिथं माझी शिलाईमध्ये जाऊ शकते अशा पद्धतीने. आणि हाताला तर लागणारच आहे, थोड्याशा प्लेट्स असल्या तरी त्याला कपडा एक्स्ट्रा लागतो. आता तुम्ही प्रिन्स कटची किती शिलाई घेता मला कमेंट्समध्ये सांगा. मी शिलाई प्रिन्स कटची 300 रुपये घेते आणि कप्स असेल तर 400 रुपये घेते. अशा पद्धतीचा माझा प्रिन्स कटचा रेट आहे आणि कस्टमरसुद्धा देतात तेवढे, कारण की आपलं कामाचं फिनिशिंग असल्यामुळे. तर इथे मी आज तुम्हाला हा ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे आणि आज मी तो ब्लाऊज स्टिच पण करणार आहे. तो पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन मी कशा पद्धतीने स्टिच केला आहे आणि फायनली त्याचा फिनिशिंग, फायनली त्याचं लूक कशा पद्धतीने आलेला आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.